शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 7. This is lesson number 3, Properties of Natural Resources, and this is video number 1. Before we start the video, please take out your textbook page number 16. So there is a lesson number 3, Properties of Natural Resources. First of all, what are the natural resources? Air, water, soil, these are the natural resources. Okay, so we are seeing now the properties of air. Air is all around us, and as we have studied, the air is mixture of various gases. Means we cannot see it, but we feel the presence of air, right? When we inhale, air is taken in through the nose. म्हणजे आपण श्वास घेतो, we breathe in, the air is taken, that is oxygen is taken through the nose, and if we blow on our hand through our lips, we can feel the air. म्हणजे आपण जर हवा घेतली आतमध्ये आणि अशी फुंकर घातली तोंडातनं जर हात जवळ घेऊन, तर आपण त्या एअरला हवेला फील करू शकतो. सो देअर आर सम प्रॉपर्टीज ऑफ दिस नॅचरल रिसोर्सेस. काय काय प्रॉपर्टीज आहेत, तर त्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट दिलेला आहे. सी, ॲज यू कॅन सी इन दिस फिगर, टाय 2 रबर बलून्स ऑन द सेम साईज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. ओके, सी इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. 2 बलून्स घ्यायचे आहेत आणि ते हॉरिझॉन्टल स्टिकला बांधून ठेवायचे आहेत. आफ्टर दॅट रिमूव्ह 1 बलून, इन्फ्लेट इट म्हणजे फुगवायचं आहे, अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. नाव यू कॅन ऑब्झर्व द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. नो, द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ दॅट इन्फ्लेटेड बलून. म्हणजेच जो फुगा फुगवला आहे तिकडे ती स्टिक अशी झुकणार आहे. का झुकणार आहे? बिकॉज air has some weight. Means you can consider or compare it with the seesaw. You have played the seesaw game in the garden. तर मग जो कसं असतं की जेव्हा सुरुवातीला तुम्ही सीसोवर बसता तेव्हा साधारणपणे जो जड वजनाचा माणूस किंवा मुलगा असतो तो खाली जातो आणि त्याच्यापेक्षा कमी वजनाचा वर जातो, आणि मग आफ्टर दॅट यू कॅन प्ले दॅट सीसॉ, राईट? म्हणजे स्टार्टिंगला जड खाली जातं. त्याच पद्धतीनं एअरला वेट आहे. एअर हॅज अ वेट, इट हॅज अ प्रॉपर्टी. सो जेव्हा तुम्ही इन्फ्लेट करताय बलूनला, म्हणजे ती हवा त्या फुग्यामध्ये सामावली गेलेली आहे, त्याचं वजन सामावलं गेलेलं आहे, आणि म्हणून ती स्टिक हॉरिझॉन्टल न राहता ती झुकलेली आहे टुवर्ड्स दॅट इन्फ्लेटेड बलून, राईट? That means it has a mass and weight. Now they have given the second experiment, that take an injection syringe without the needle without needle ची इंजेक्शन सिरीज घ्यायची आहे, आणि जे पिस्टन आहे ते पूल करायचं आहे. पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. बाहेर पिस्टन पटकन येऊन जाईल, बट the piston then remains in that position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb and pull the piston and let it go. Is the force required to pull out the piston? Yes. ह्याचाच अर्थ काय आहे? The molecules of the gases in the air are in constant motion. प्रत्येक वेळेला कॉन्स्टंट मोशन असतातच. and when these molecules strike a body, म्हणजे असे स्ट्राईक होतात कुठल्याही एका बॉडीला, they create pressure on that body, and this pressure of air is called atmospheric pressure. समजलं? म्हणजे तुम्ही साधारण इंजेक्शनचं सिरिंज सहज पुढे मागे ते पिस्टन करू शकता, पण एकदा तुम्ही जर त्या सिरिंजच्या समोरच्या म्हणजे जिथे आपण इंजेक्शनची सुई लावतो तिथे जर थंबने क्लोज केलं आणि त्याच्यामध्ये जर एअर तुम्ही पिस्टन मागे घेतला, तर तुम्हाला सर्टन प्रेशर द्यावं लागेल ते पुन्हा पिस्टन मूव्ह इन करण्यासाठी. दॅट मीन्स त्या एअर मॉलिक्युल्सने जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट केलेलं आहे. सो दॅट मीन्स द प्रॉपर्टीज ऑफ एअरमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे द एअर हॅज अ मास अँड वेट, अँड अनदर हॅज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे दॅट इज सेम इन ऑल द डिरेक्शन. म्हणजे एका ठिकाणी जास्त आहे, एका ठिकाणी कमी आहे असं नाही. दॅट इज सेम इन ऑल द डिरेक्शन. याचाच अर्थ काय आहे की जर तुम्ही ते पुलिंग म्हणजे पिस्टन जे आहे ते पुल केलं, बरोबर, त्याच्यानंतर मोर स्पेस बिकम्स अवेलेबल. भरपूर स्पेस मिळते हवेसाठी, आणि मग ती भरली जाते तिथे हवा. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरीज इज लोवर्ड. कंपॅरेटिव्हली द प्रेशर
प्रेशर ऑफ द आउटसाईड एअर इज व्हेरी हाय. म्हणजे सिरिंजमधलं एअरचं प्रेशर आणि सिरिंजच्या बाहेरचं एअर प्रेशर ह्याच्यामध्ये कमी फरक असणार आहे. बाहेरचं आउटसाईड एअरचं प्रेशर जे आहे दॅट इज व्हेरी हाय अँड कम्पॅरेटिव्हली आय एम सेईंग. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, the syringe in different positions like vertical position, horizontal position, कुठल्याही पोझिशनला जरी तुम्ही ती सिरिंज ठेवली, that it is found to go into the same extent in all the cases. Therefore, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल द डिरेक्शन. म्हणजे आता तुम्ही जिथे बसला आहेत तिथेही आजूबाजूला हवा आहे, आजूबाजूला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग तुमच्या राईट साईडला ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे आणि लेफ्ट साईडला कमी आहे असं नाही आहे. इट रिमेन्स सेम, इट रिमेन्स कॉन्स्टंट इन ऑल द डिरेक्शन. राईट. सो विल मूव इन टू द सेकंड वन. आता काय सांगितलं आहे त्यांनी, आता ऑब्झर्व आणि डिस्कस असं सांगितलेलं आहे इफेक्ट ऑफ एअर प्रेशरसाठी. ओके. त्याच्यासाठी त्यांनी काय ॲक्टिव्हिटी दिली आहे, टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. म्हणजे त्यांनी एक वॉटर म्हणजे कपमध्ये पाणी घ्यायला सांगितलं आहे आणि त्याच्यावर स्ट्रॉ ठेवायला सांगितलेली आहे. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट द स्ट्रॉ. म्हणजे ॲज लाईक इन द फिगर एक स्ट्रॉ उभी ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ त्याच्यावर आडवी ठेवायची आहे परपेंडिक्युलरला. ओके. आणि मग काय करायचं आहे, ऑन द ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुस्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट ओपनिंग गोज डाऊन. ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अपर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, द वॉटर इन द कप इज पुस्ड फ्रॉम द वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर, दॅट इज इन द अपर डिरेक्शन अँड वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ अ फाउंटन. The more forcefully you blow, the higher will be the fountain. This straw fountain works on Bernoulli's principle. याचाच अर्थ काय आहे, तुम्ही जर म्हणजे त्यांनी काय सांगितलं एक्सपेरिमेंट, आणि हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरीसुद्धा करून बघायचा आहे की छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचे, त्याच्यावर एक स्ट्रॉ अपराईट म्हणजे उभ्या पोझिशनमध्ये ठेवायचे आणि दुसरी पोझिशन जी आहे की नाही ती आडवी परपेंडिक्युलर ठेवायची. जेव्हा तुम्ही एअर ब्लो करणार, बरोबर, ब्लो केल्यानंतर काय होणार, तिकडची एअर जी आहे ती तो प्रेशर कमी होणार, बरोबर की नाही, ढकलली जाणार ना ती ब्लो केल्यामुळे. आणि मग ते कमी झाल्यामुळे खालचं जे पाणी आहे ते फाउंटनच्या रूपामध्ये त्या अपराईट स्ट्रोमधनं बाहेर येणार आहे. सो इट इज बेस्ड ऑन द बर्नॉलीज प्रिन्सिपल. ओके. आता बर्नॉलीज प्रिन्सिपल म्हणजे काय आहे तर ते आपण आता बघूया की व्हेन देअर एक्झिस्ट अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस. म्हणजे दोन जागांमध्ये एअर प्रेशरमध्ये डिफरन्स आहे. द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ द लोअर प्रेशर. म्हणजेच एअरचं फ्लोईंग किंवा एअर व्हायला लागते, हवा व्हायला लागते जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे. ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज ऑर वाइंड ब्लोईंग. राईट. दस विंड्स आर अन इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन द एअर प्रेशर. ओके. सो यू विल लर्न मोर अबाउट इन द लेसन कॉल्ड विंड्स इन जॉग्राफी. म्हणजे हे जॉग्राफीशी रिलेटेडसुद्धा आहे की थंड वारे किंवा वारे व्हायला लागत आहेत, म्हणजेच ते कमी दाबाकडनं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जात आहेत. हे सगळं तुम्हाला भौगोलिक दृष्टिकोनातनं तुम्ही शिकलेले आहातच. बट सायंटिफिकली व्हेन देअर इज अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस, द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर जास्त दाब टू प्लेस ऑफ द लोअर प्रेशर कमी दाबाकडे. समजलं आहे? हां. सो दिस इज फॉर द टुडे. वी विल सी द नेक्स्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.